हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आम्ही आता चहा घेऊन आलोय काय करायला, वॉकिंग, इव्हनिंग वॉकिंग. मॅडम आमची इव्हनिंग वॉकिंग आता डायट चालू केले, इव्हनिंग वॉकिंग चालू केले. मॉर्निंग तर नाही करत ना? करत होतो मी. हं? असं डाएट मुळे नाही, मी रेग्युलर तिथं पण असता, आधीच्या घरात पण असताना मी वरती जात होतो वॉक, हो. कारण आमचं दिवसभर बसून काम असते त्याच्यामुळे आणि एक गोष्ट थोडं काय, चालणं पाहिजे. सो काय आहे, बायकोचं माझ्या एकतर वजन वाढायला लागलं म्हणून अशी टेन्शन घ्यायला लागले जसं की आता चौकट घरची बदलावं लागेल. हाय का नाही काय? एखादी गोष्ट ओव्हर होण्याच्या आधीच काळजी घेतलेलं, प्रिकॉशन्स घेतलेलं चांगलं आहे. नाही, बरोबर आहे ते, पण ऍक्च्युली काय डायट, जेवणावर लक्ष ठेवणं हे सगळं गरजेचं आहे. काय म्हणजे जास्त कधी होतो लग्नाचा फोटो बघितला, बघितलं लग्नाच्या की आधी, लग्नाच्या बिफोर अँड आफ्टर जरा दाखवू की यांना पण. आणि एक एवढी सिरीयस होतो. आणि एक म्हणजे गोष्ट का, म्हणजे जास्त आधी म्हणजे एक्सरसाइज होण्यापेक्षा आधीच हे घेतलेलं बरं ना. आधी कसं माझं फुल एकदम ह्याच्यापेक्षा पण टाईट शेड्यूल असायचं आधी. हे तर काहीच नाहीये. आता पण आहेच की, असं थोडी की नाही आहे. लग्नाच्या आधी मला वेळ नसायचा पूर्ण, कारण मी बाहेर जॉबला जात होतो. सकाळी जाणे, परत सकाळी मी 6-6:30 घरातून निघलो की संध्याकाळी मला घरी यायला बरोबर 6 वाजायचे. नाही काय आहे, त्यामुळे ऍक्च्युली मी पण करायला पाहिजे, माझं पण फोटो बाहेर यायला लागलंय, ते टेन्शन आहे मला पण. असं वेट लॉस साठी नाही, बट माझं थोडं म्हणजे एक अर्धा तास तरी वॉक पाहिजे म्हणून. माझा दिवसभर वॉकिंगच असतोय, त्यामुळे मला काय वॉकिंग करायची गरज नाही आहे. हो, टाइम काढला पाहिजे, असं नाही की बाबा टाइम कसा काढायचा आहे, काढला पाहिजे. नाही हाय बरोबर, ते सांगायचं नाही आहे. माझं काय म्हणणं आहे, सगळ्यांनी हेल्थ कॉन्शियस झालं पाहिजे, आहे का नाही? का म्हणजे हेल्थ इम्पॉर्टंट आहे हायब्रिडच्या जगात. हो. नाही, काही गोष्टींना तुम्ही जर हेल्थवर नेग्लिजन्सी केला ना, आयुष्य पुरे जगू शकत नाही. एक तर हेल्थमुळे इश्यू येणार, नाहीतर मध्येच टपकला तर संपला विषय, आयुष्य संपलं ना. त्यामुळे तुम्ही जरा हेल्थवर लक्ष द्या सगळे. आणि काढला पाहिजे. नाही बरोबर, ते सांगायचं नाही आहे. माझं काय म्हणणं आहे, सगळ्यांनी हेल्थ कॉन्शियस झालं पाहिजे, आहे का? का म्हणजे हेल्थ इम्पॉर्टंट आहे हायब्रिडच्या जगात. हो. नाही, काही गोष्टींना तुम्ही जर हेल्थवर नेग्लिजन्सी केला ना, आयुष्य पुरे जगू शकत नाही. एक तर हेल्थमुळे इश्यू येणार, नाहीतर मध्येच टपकला तर संपला विषय, आयुष्य संपलं ना. त्यामुळे तुम्ही जरा हेल्थवर लक्ष द्या सगळे, आणि जेवणावरती जरा कॉन्सन्ट्रेट करा. जेवढं मी तेवढं हेल्दी, म्हणजे बाहेरचं तुम्ही आठवड्यात नाही करत, ठीक आहे, मसाले नाही तर मग बाकी असतेच की. असं पण नसतं. म्हणजे असं नाही, चांगली गोष्ट आहे ती. नाच्या बरोबर म्हणजे नाही, एक तरी गोष्ट अशी आहे की पैसे वाचतात, घरी बनवून खाल्लेला उलटा हेल्दी असतो. तर आम्ही गेलो होतो मगाशी मार्केटला. मार्केटमधून येताना मार्केट घेऊन आलो घरी. आल्यावरती एक तरी टेन्शन असं की रात्री संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं. आता ते काय बनवायला लागले, ते बनवतो तर म्हणले का, म्हणजे ती तर संध्याकाळी 6 नंतर जेवण करत नाहीये, माझ्यासाठी बनवणार आहे. आणि ती काय बनवले माहिती नाही, आता बघायला पाहिजे काय बनवले. आणि त्याच्यात एक गोष्ट पण आवडायला पाहिजे मला, सांबार. त्याच्यानंतर बघू, चल जाऊया काय करू लागेल. काय काय जेवण बनवलं? राईस आणि बटाट्याचा साल. ठीक आहे, मला चालतंय सर, काय इश्यू नाही. त्या 2 टाइम पण खाऊ शकतो मी. 2 टाइम नाही, मी बनवतच नाही कधी. नाही राहिलं तरी सांगायला लागलं, म्हणजे चालतंय मला, काय इश्यू नाही. नाही, आता तुम्ही खाल्ला की थोडा राहिलेला मी दुपारी, उद्या खाल्ला की संपला परत. तुम्हाला एकच टाइम मिळतो. त्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार आलाय, विचार म्हणजे क्वेश्चन आलाय, विचारू का? कसल्यापेक्षा विचारू? विचारा ना. जेन्युइन आन्सर द्यायचं काय? बरं, ठीक आहे. मला सांग, माझ्या चांगल्या गोष्टी काय आहेत ते सांगू मला. चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत तुमच्या? अरे नाही, आहेत तर आहेत, नाही तर नाही, असं काय नाही. सांगतो, सांग की. नाही, पहिला वाईट गोष्टी काय, चांगल्या गोष्टी कुठलंही सांग, तुला कुठलं वाटतं ते सांग. वाईट गोष्टी पण सांग किंवा चांगल्या गोष्टी सांग. वाईट गोष्टी सांगतो तुम्हाला. वाईट म्हणजे एवढ्या वाईट आहेत का? मग आहेत ना, काय काय गोष्टी आहेत. वाईट गोष्टी म्हणजे मोबाईल मध्ये बघितलं जर, तर बाजूचा माणूस ह्यांच्यासोबत काहीतरी बोलतोय, त्याला कोऑर्डिनेट करणे किंवा त्याला रिस्पॉन्स करणे, हे ह्यांच्यात अजिबात नाहीये.
म्हणजे ते समोरच्या माणसाला इन्सल्ट करतात एकदम, रिप्लाय नाही देत, तेव्हा माणसाची डिरिस्पेक्ट होते माणसाला असं वाटतं आपण एवढं बोलायला आणि ह्यो माणूस मोबाईल मध्ये किती बिझी आहे. ती सगळ्यात वाईट गोष्ट आहे की मला नाही आवडत. नाही खरं ते दरवेळी काय होतं माहितीये का, हळू बोलतात म्हणजे कोणीही असू दे, हळू बोलू देत नाही. हे एकदा फोन मध्ये घुसले, आता बेडरूम मध्ये जाऊन फोन बघत बसलेले मी, ह्यांना 3-4 वेळा हाका मारल्या तरी यांचं लक्ष नव्हतं. अहो म्हटलं काय ऐकू येणार? बेडरूम मध्ये पण नाही, पण ह्यांनी नाही लक्ष देत. एकदा माणूस फोन मध्ये घुसला की आजूबाजूची दुनिया दिसतच नाही. ठीक आहे चल एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की असं काय आहे दुसरी गोष्ट, स्वतःची चूक मान्य करत नाहीत, अजिबात मान्य करत नाहीत. सगळं माझ्यावर ढकलून रिकामं होतात. माझी चूक नसत्याच म्हणून मी ऍग्री करतो. असं नाही की लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुमची एक पण चूक झाली नाही. चूक असली तरी माझ्यावरच ढकलणार नाही, तुझ्यामुळेच झाली. ती एक वाईट गोष्ट आहे. आणि दुसरी वाईट गोष्ट, तिसरी वाईट गोष्ट म्हणजे ह्यांना माझ्यापेक्षा कंपनी प्रिय आहे आणि कंपनीपेक्षा क्रिकेट प्रिय आहे. त्यामुळे मी ह्यांच्या लाईफ मध्ये थर्ड ऑप्शन आहे. थर्ड कडू आहे पण सत्य आहे. चल ठीक आहे, मला सांग मग चांगल्या गोष्टी सांग. चांगल्या गोष्टी म्हणजे काय चांगल्या गोष्टी सांगणार, एवढ्या वाईट गोष्टी सांगण्यानंतर? चांगल्या गोष्टी काय समजून घेताय? चांगलं माझ्या समोर जास्त राग नाही चालत, जसा कंपनीत चालतोय सगळ्यांसमोर तसा माझ्या समोर नाही करत राग. पण जर राग आला तर तो सगळ्यात बेकार राग असतोय. आणि चांगली गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांना जसं मला समजून घेणार किंवा पाहिजे होतं तसं तुमच्यामध्ये तुमचा स्वभाव आहे. म्हणजे आम्ही चांगली गोष्ट म्हणजे फ्रेंडली राहतात, असं दडपण मध्ये नाही राहत. म्हणजे माझ्यावर कोणत्या प्रकारचं दडपण नाहीये, असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे, हेच मी तेच मी नाही, कोणत्याही गोष्टीत असो. स्टोरेज फुल झालं त्याच्यामुळे पॉट घेतलेला गाईज. तर तिसरी चांगली गोष्ट, तुम्ही बघताय आम्ही कधी असं एकमेकांना दडपण देऊन राहत नाही. मी ऍज अ फ्रेंडच राहतोय, बोलण्यात असू दे, वागण्यात असू दे, सगळ्यातच. ती एक गोष्ट चांगली आहे माझ्या नावात. थँक्यू. चांगल्या गोष्टी बोलल्याबद्दल मनापासून थँक्यू. युअर मोस्ट वेलकम. थँक्यू. बस आता माझा नंबर संपला, आता तुमचा नंबर. सगळं माझ्याबद्दल चांगलं सांगायचं. मन घडण काय सांगू कसं, नाही तर सांगशील काय तर बायको जेवायला वाढत नाही, जेवण चांगलं बनवत नाही, मॅगी बनवते फक्त. तर माझ्या बायको बद्दल मला 3 गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे आणि 3 गोष्टी वाईट. वाईट म्हणजे कसे, पहिला कोणतं सांगू का? पहिला वाईट सांगा, वाईट मग चांगल्या सांगा. एक पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या लवकर रागवते ना की काय नकोच, झटके पण रागवते. एक गोष्ट सांगितलं तर ऐकून घ्यायची पेशन्स नाही आहे. दुसरी गोष्ट थोडं कमी आहे वाईट गोष्टी आहे. आणि त्याच्यात काय सांगू मी आता सांगण्यासाठी मला असं काय नाही. बोलताना भांडणं असो काय काय फायरिंग मध्ये बोलताय ना. हो बोलतो, खरं काय गोष्टी आहेत ना त्या लगेच मग काय लगेच मध्ये शॉर्ट टेम्पर म्हणतात ना, तसं आहे. मग ती एक झाली हो पहिली, पुढे बोला. दुसरी वाली अगं लक्षात ये ना मला. बापरे, बायकोच्या वाईट गोष्टी लक्षात येणार. तेवढी चांगलीच आहे ना, मग कसं आहे ना, काय का नाही. आणि त्याच्यात आणि काय असं लक्षात येई ना ग. तर ठीक आहे, 3 म्हणली होती, एकदा सांगितलं मी. आणि चांगल्या गोष्टी एक तरी जेवण चांगलं बनवते आणि माझ्यासोबत चांगले म्हणजे ऍज अ फ्रेंडली जे मला म्हणली होती मी पण तसं, ती पण तसंच राहते. त्यामुळे त्या गोष्टी दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट काय काय आता तुम्हाला वाईट गोष्टी आठवत, चांगल्या पण गोष्टी आठवत. आता काय सांगू, जास्त मोठी म्हणजे आता काय सांगू, माझ्यावर जास्त प्रेम करते. जास्त म्हणजे एवढं प्रेम करते ना, खरं सांगू लय प्रेम करते. एखादा मी 2 मिनिटासाठी भांडलो तरी लगेच असं म्हणजे मूड स्विंग काय म्हणतात ते, मी थोड्या रील्स मध्ये बघितलंय की आफ्टर 6 इयर, आपलं तर किती 3 वर्षात झालं. 3 वर्षात आम्ही भांडलं की एक 10 मिनिटं किंवा 15-20 मिनिटं गप राहतो. त्याच्यानंतर आम्ही लगेच राहू दे, आपलं राहणारच आहे, ते दररोजचं आहे मग. आणि आपल्या नॉर्मल मोड मध्ये यायचं आणि आपल्या हाय ते रेग्युलर चालवायचं. मग राहू दे किंवा चालू दे म्हणून चालून जातो. ती एक चांगली गोष्ट आहे. लवकर भांडलं तरी लवकर आपण एकत्र होतो आणि आपली रेग्युलर कामं चालू करतो. ही तिसरी गोष्ट आहे.
एवढं मी सांगू शकतो माझ्याकडून. काय झालं ना, थँक्यू म्हणायला पाहिजे तो. थँक्यू चांगल्या गोष्टी बोलल्याबद्दल आणि वाईट गोष्टी नाही बोलल्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू सो मच. चांगल्या गोष्टी म्हणजे वाईट गोष्टी तुमच्या मनात असल्या. आणि काय आता, तू वाईट आणि चांगल्या गोष्टी तर सांगितलीस मला. खरं आणि एक गोष्ट अशी राहिली, काय आहे? म्हणजे ह्या गोष्टीबद्दल नाही आहे खरं, मी थोड्या गोष्टी यांना सांगायला लागलो का. काय विचार, लेडीज ना एक अशी कॉमन गोष्ट आहे ती, आता समजा सकाळी नाश्ता झाला तर दुपारी जेवणाला काय बनवायचं आहे का नाही. हा, तोच प्रश्न आहे. त्यात दुपारी जेवण झालं की रात्री ह्यांचे नखरे जेवणात. मी चपात नाही खाणार, मला हीच भाजी अशी तीच. बीन्स तर आमच्या घरात लग्न झाल्यापासून एकदाही आलेले नाहीत. नाही, मला आवडतच नाही ते. एवढी टेस्टलेस असं वाटतंय मला ते. मी खातच नाही. मी कुठंही असलं तरी बीन्स नाही खात. त्या गोष्टीमध्ये मला आठवण आली की बायकांना किंवा बाकी कुणालाही, मम्मीला कुणालाही असू दे, खरं एक असं क्वेश्चन असतोय सकाळ दुपारी जेवण झालं की रात्री जेवण करायचं आणि सेम रिपीटेड क्वेश्चन. ह्याचं सोल्युशन नाही वाटतं, काय ना काय बनवतात. खरं ते त्याला विचार असतो की बाबा काय बनवायचं, हा विचार का 15 मिनिटात बनवतात. आणि विचारलं की चिडतात आमच्यावर. आणि त्या गोष्टीमध्ये असं आहे की जेव्हा जेवण बनवतात विचार करून की हे बनवायचं का बनवणार, आणि ती गोष्ट एक आवडत नाही. संपला विषय संपला. का म्हणजे मला तसं बीन्स आवडत नाही किंवा फ्लावर आवडत नाही, तसं थोड्या काही गोष्टी आवडत नाही. ते प्रॉब्लेम भरपूर होतात नाही. त्याला सोल्युशन काय आहे का सांगू, काय करायचं. आवडीचं डेली आवडीचं कुठं भेटणार सांगू. तुम्हाला काय गोष्टी आवडत नाही, आता मी कन्वर्ट करून आवडीसाठी केलं ना. नाही काय. अगर क्लिनिंग झाली असेल तर बाई जेवायला वाट, टाइम बघ. 2 मिनिट. तुम्हाला जेवण म्हटलं नाही मी मगाशीच. अगं जेवण रेडी झालं पाहिजे होतं ना. तू जेवण रेडी झालंय आता म्हणा लागले तू, बरोबर आहे. टाइम झाला ना आता. झालं ना, केली तर रिकामी नाही तर आणि परत खायचं असं. ते हाय सोड ठीक. तुम्हालाच आवडत नाही, मला पण आवडत नाही. ते अग्री करतो मी. खरं झालं ना वेळ आता, म्हणलं जरा गडबड कर आणि वाढते. जेवणासाठी पण मग काय, राईस, बटाट्याचे सांबार, मग ते चलो. आणि काय आहे का सोबत. लोणचं नाहीये. लोणचं आहे नाहीये. लोणचं आई सांगितलं मी पाठवतो म्हणून. मग ते लिंबाचं काय आणतो म्हणजे काय. लिंबूचं ते आणलंय ना, पण ते फोरायला पाहिजे. कधी बनवलंय ते, आता रिसेंटली बनवलंय Recently बनवलंय मामीने. लोणची, चटणी, पापड ह्याचं आम्हाला काही टेन्शन नाही. मी कधी बनवत नाही. नाही, थोडंसं शिक तू पण बनवायला लागेल. सगळं गावाकडून येते. पापड वगैरे मम्मी देते, उडदाचं पापड आजी देते, चटणी मम्मी देते. लवकर घे बाई. ते झालं, पाणी पण आणायला पाहिजे. काय घरात नाही, उद्या आणलं चालतंय. उडत असेल तर मग बघ तू सांग बाई, ना तर उद्या मग आणू संध्याकाळी. ठीक आहे. ठीक आहे, चल वाढतो जेवायला. घ्या. तर चला, आजचा दिवस आमचा असा होता. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर भेटू आम्ही उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.